नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे वनसंरक्षक पदाकरिता. तर ते काय करत आहेत की चंद्रपूर स्पेशली चंद्रपूर विभागाकरिता ते काय करतात की दररोज जशी त्यांची रनिंग होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मोजमाप चाचणी होते. त्याच्यानंतर पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी काय केली की दररोजच्या दररोज हे केले जाते, प्रसिद्ध केली जाते. तर तुम्हाला मी आज काय करेल की ती यादी दाखवेल जे उमेदवार उद्यासाठीच्या लिस्टसाठी हे आहेत, पात्र आहेत. तर बघा की दिनांक 28/1 रोजी झालेल्या चाचणीकरिता पात्र आणि अपात्र उमेदवाराची यादी काय केली की प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. आता ही काय केली की त्यांनी 27 तारखेला काय केली की यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे 27 तारखेची दिली आहे. प्रत्येक तारखेला काय करतात की ही यादी काय केली की यांनी दिलेली असते. तर आता ही यादी बघूयात आपण. ओके. तर हे 28/1/2000 अ, रोजी 28/1/2024 रोजी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आहे ही. तर याच्यामध्ये जर बघा तर भरपूर सारे विद्यार्थी अनुपस्थित आहेत. भरपूर सारे अनुपस्थित आहेत आणि जर बघाल तर अपात्र जे आहेत ते त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगेल की आता याच्यात जर बघाल तर 30-40% उमेदवार जे आहेत ते हे आहेत, अनुपस्थित आहेत. खूप सारे उमेदवार अनुपस्थित आणि अपात्र आहेत ते कशासाठी आहेत? शारीरिक पात्रता पूर्ण नाही यांची. ओके. म्हणजे यांच्यात उंची नसेल यांची किंवा वजनाचा इश्यू असेल, उंचीचाच इश्यू असेल याच्यात. उंची किंवा वजनाचा इश्यू आहे ते. ही यादी तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती काय करेल, की ॲज इट इज काय करेल, की भेटून जाणार आहे. ओके. त्याच्यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे, की कधी कुठे टोटल जर बघितले तर पात्र विभेद 799 आहेत. त्याच्यानंतरनं 30 अपात्र आणि इथे जर बघाल तुम्ही तर 665 एवढे उमेदवार अनुपस्थित आहेत. लक्षात घ्या एवढे उमेदवार अनुपस्थित आहेत. म्हणजे जेवढे पात्र आहेत त्याच्यापेक्षा अर्धे तर काय केले आहेत, की अपात्र आणि हे करून ते उमेदवार खूप जास्त आहेत ते. ऑलमोस्ट जर बघाल तुम्ही तर 695 एवढे उमेदवार काय केले, की अनुपस्थित आणि अपात्र आहेत. ही माहिती होती. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये स्क्रोलिंगमध्ये जर जाल तुम्ही ओके 29 तारखेचंही त्यांनी दिलेलं होतं इथे. मी काय करेल, की पेज रिफ्रेश करेल. ओके 28 तारखेचंच आहे ज्यांची आज टेस्ट झाली होती त्यांची आहे. अ, त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला अजून माहिती देऊ शकतो, की गडचिरोलीसाठी सप्लिमेंटरी लिस्ट त्यांनी लावलेली आहे आणि नाशिकसाठी काय केलं, की रनिंगसाठी ग्राउंड काय केलं, की त्यांनी हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे. नाशिकसाठी ते बघू शकता इथे. तर यांचं जे ग्राउंड होणार आहे, ते होणार आहे आर-एफ-आय-डी टॅग बेसनं होणार आहे आणि ते ग्राउंड होणार आहे. जर बघाल तुम्ही तर इथे त्यांनी तारीख दिलेली आहे. एकच मिनिट मला तारीख द्या पाहू द्या इथे. तर हे 31 तारखेपासून सुरुवात आहे. 31 त्याच्यानंतर 1 आणि 2 हे 3 दिवस काय करणार, की हे रनिंगचं टाईम टेबल होणार आहे. आता ही उमेदवाराची यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 1 ते 900 उमेदवार जायचे आहेत. त्याच्यानंतर 900, 1 ते 1800, 1801 ते 2726 त्याच्यानंतरनं 1 तारखेला 1 ते 1500 उमेदवार, 2 तारखेला 1501 ते 3000 त्याच्यानंतरनं दुपारी सकाळी पाहिलं 3000 1 ते 4500 आणि त्याच्यानंतरनं 2 तारखेला 4501 ते 5334 एवढे उमेदवार आहेत. तर टोटल या उमेदवारांनी काय करायचं, की टोटल 5334 उमेदवारांनी यासाठी पात्र झालेले आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.